राज्याच्या विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे। शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे सरकार फसव्या घोषणा करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून तसेच काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन करीत काळी दिवाळी साजरी करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कापूस, मूग, ऊस, उडीद इत्यादी विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले, पण आतापर्यंत झालेल्या नुकसानीपैकी निम्म्या हेक्टरवरील पंचनामे अद्यापही बाकी आहेत। हे पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल हे माहीत नाही। अतिवृष्टीने काढणीला आलेली पिकं वाहून नेली आहेत। गोठ्यातील दुभती जनावरं, बैल, शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या तरी सरकारनेही अद्याप मदत केली नाही। अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करायची या चिंतेत शेतकरी आहेत। मात्र सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत। त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन यांसह अनेक पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते। उपाशी खाली डोकं वर पाय काय आहे तुपाशी, सरकार आहे तुपाशी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। एक महिन्यापूर्वी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन राष्ट्रवादीने छेडलं, ज्याचं नेतृत्व पवार साहेबांनी केलं। काही अपेक्षा त्यावेळेस राष्ट्रवादीने सरकारपुढे ठेवल्या होत्या। त्यात प्रामुख्याने 2-3 मागण्या होत्या की हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावे। दुसरी मागणी होती की कर्जमाफी, जे तुम्ही तुमच्या अजेंडामध्ये दिलं होतं ते कर्जमाफी करून शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा रिकामा करून द्या, ती पण मागणी दिली गेली नाही। लोकांचे गुरं गाया वाहून गेलेल्या आहेत, त्याच्याबद्दल पण जेवढे पैसे देतात ते कमी आहे। जर आपल्या शेतकऱ्यांना परत उभं राहायचं असेल तर जी तटपुंजी मदत ते देत आहेत त्याच्यात काहीही होऊ शकत नाही। आणि आम्ही आजचा दिवस निवडला कारण की आज दिवाळी सुरू होते, ठाणा मुंबईमध्ये उत्साह दिसतोय, पण अशा वेळेस आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांचा विचार येतो। त्यांच्या घरी कुठल्या प्रकारची दिवाळी असेल तर एक या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या भावना, आम्ही काळी दिवाळी साजरी करतोय। महाराष्ट्रभर राष्ट्रवादीने जिल्ह्यात तालुक्यात हा कार्यक्रम घेतलाय, जेणेकरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचावा की ते खुश नाहीये, जी मदत त्यांना दिली ती फार कमी आहे, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। कसं आहे, जेव्हा आत्ताचे मुख्यमंत्री ऑपोजिशन मध्ये होते तेव्हा ते ओला दुष्काळ जाहीर करा हे करायचे, आणि आज ते सत्तेत आहेत तर ते म्हणतात ओला दुष्काळ जाहीरच करू शकत नाही। म्हणजे ह्याच्यावरनच शेतकऱ्यांना, लोकांना, नागरिकांना कळलं पाहिजे की विरोधासाठी विरोध करणारी ती लोक होती। आम्ही अजिबात विरोधासाठी विरोध करत नाही। जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर मी आश्वासन देतो राष्ट्रवादीच्या वतीने की याच नाक्यावर त्यांचं अभिनंदन करायसाठी पण आणखीन 10 पट लोक आम्ही या ठिकाणी येऊ।